आज 66 वर्षापासून सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर नम्रता जाधव यांनी गुंफलं। हे पुष्प गुंफताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पूर्ण जीवन इतिहास, जीवनचरित्र त्यांनी आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केलं। आणि हे करत असताना त्यांच्या जन्मापासून त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची सहनशीलता, युद्धनीती, शेतीविषयक नीती, कायदेविषयक नीती आणि हे सर्व सांगून महिला सुरक्षा, मंदिर, धर्मशाळा हा यथोचित इतिहास आपल्या कारंजेकरासमोर त्यांनी मांडला। त्याबद्दल मी शरद व्याख्यानमालेतर्फे प्राध्यापक डॉक्टर नम्रताताई भोसले यांचे आभार मानतो। सोबतच या ठिकाणी ही सगळी व्यवस्था करणारे आमचे विलासभाऊ खेडकर, प्रास्ताविक करणारे आमचे शेखरभाऊ बंग, संचालन करणारे आमच्या ताई प्राजक्ताताई माहितकर आणि पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या डॉक्टर कविता मिसाळ यांचेसुद्धा मी आभार मानतो। मित्रांनो, खरे आभार जर मानायचे असेल तर ते श्रोत्यांचे मानावं लागेल, कारण गेल्या 66 वर्षापासून मग शेखरभाऊंनी सांगितलं की ही तिसरी पिढी आहे आणि मॅडम तिसऱ्या पिढीपासून हा श्रोतागण टिकून आहे। आमचे आजोबा याच्यामध्ये आहे शरद व्याख्यानमाला ऐकायला यायचे, आम्ही पण येतो आणि आमचे मुलं पण आता येत आहेत। तर असा हा शरद व्याख्यानमालेला वारसा लाभलेला आहे। मित्रांनो, उद्याचं जे पुष्प आहे ते आहे श्री महेशजी मुदळा अकोला आणि त्यांचा विषय आहे जिद कर लो दुनिया बदलो। आपण सर्वांनी उद्या 8 वाजता या व्याख्यानासाठी उपस्थित राहावे। या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे शारदा स्तवन ते करण्यासाठी मी आमंत्रित करतो निशिकांतजी परळीकर यांना। धन्यवाद। नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा, सर्वदा शारदा मंगला पावना। नमन परम ओंकार, उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत, उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, देयशा आशिषा ही तुला प्रार्थना। नमन परम ओंकार, जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी, तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी। ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी, ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी। दे सदा दिव्यता आमुचा जीवना। नमन परम ओंकार, नमन परम, नमन परम, नमन परम ओंकार।